श्री शिवाजी तरुण मंडळाने केएसए चषक तसेच 1.5 लाखाचा धनादेश केला परत। राजेश चषक फुटबॉल स्पर्धेतील श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम संघात अंतिम सामना झाला होता। त्या सामन्यांमध्ये पंच मारहाण प्रकरणी श्री शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूवर 3 सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली। त्यावर श्री शिवाजी तरुण मंडळाने पंचांवर कारवाईसाठी मागणी केली होती। मात्र महिना उलटून देखील केएसएने निर्णय घेतला नाही। त्यामुळे मंडळावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केएसए लीग चषक आणि 1.5 लाखाची रक्कम केएसएला परत केली। संघाच्या या कृतीबाबत कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात चर्चा सुरू आहे। श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संघास राजेश चषक स्पर्धेत न्याय न दिल्याबद्दल तीव्र निषेध आणि खेद व्यक्त करण्यात आला। संघाच्या मागण्याबाबत आणि तक्रारींबाबत दिनांक 18 मार्च रोजी तसेच त्यापूर्वी देखील केएसएकडे लेखी पत्राद्वारे विनंती केली होती। मात्र त्या पत्राची आणि त्यातील मुद्द्यांची कोणतीही दखल असोसिएशनकडून घेतली गेली नाही। त्यामुळे संघावर झालेल्या अन्यायाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही श्री शिवाजी तरुण संघाला न्याय मिळाला नाही। मैदानावर खेळाडू वृत्ती आणि नियमांचं पालन करण्याबाबत आग्रही असणाऱ्या केएसएकडून मात्र श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संघाला वेगळीच वागणूक मिळाली। ती अत्यंत क्लेशदायक असल्याचं श्री शिवाजी तरुण मंडळाने केएसएला दिलेल्या पत्रात म्हटलंय। श्री शिवाजी तरुण मंडळाच्या फुटबॉल संघास 93 वर्षाची परंपरा आहे। मंडळाच्या सामन्या दिवशी मैदानात प्रेक्षकाची प्रचंड गर्दी होते। अशा लोकप्रिय संघाला केएसएने दिलेली वागणूक निश्चितच खेददायी आहे। त्यामुळे संघाला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या कमिटी सदस्य आणि समर्थकांनी केएसएचा निषेध करत शाहू छत्रपती केएसए लीग चषक फुटबॉल स्पर्धेतील विजेता चषक आणि 1.5 लाखाचा धनादेश केएसएच्या अमर पवार यांच्याकडे सुपूर्द केला। ज्या वेळेला केएसएचा जो निषेध आम्ही नोंदवतोय, रेफरींची जी चालाक्य बुद्धी प्लस काही गोष्टींचा आढाव, कारण प्रत्येक वेळेला शिवाजी तरुण मंडळाला गृहीत धरलं जाते की तुम्ही चुका करताय, हे करताय। त्यानंतर केएसएचं अशी चूक झाली, निदर्शनास आली की मॅच निरीक्षकांनी आम्हाला आमच्या खेळाडूला 3 टुर्नामेंट अशी बंदी घातली। त्यामुळं आम्हाला त्याच्याशी जे चुकलं आहे ते योग्यच आहे, परंतु त्यांनी तसं न करता आमच्या मॅच चालू असताना रेफरींची पण चूक आहे हे त्यांनी ग्राह्य धरलं नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांना 4 ते 5 लेटर दिली, त्यांचं उत्तर आलं नाही। त्यामुळं आम्ही केएसएचा चषक आणि दिलेली अनामत रक्कम चेकद्वारा परत करत आहे आणि केएसएचा आम्ही निषेध करत आहोत। याबद्दल श्री शिवाजी तरुण मंडळ यांच्या वतीने पुढचे सामने आम्ही मंडळ शिवाजी ताकदीने खेळणार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या पत्रावर श्री शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सेक्रेटरी महेश जाधव, संचालक अजित खराडे, फुटबॉल कमिटी अध्यक्ष विशाल बोंगाळे, फुटबॉल कमिटी व्यवस्थापक शिवतेज खराडे, बॉबी मोरे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांच्या सह्या आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।